नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवळपास खूप दिवसाच्या नंतर मी लाईव्ह आलेलो आहे किंवा मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे. फॉरेन्सिकचे काही मधल्या काळामध्ये व्हिडिओ पण मी शेअर केलेले होते. पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस तुमचा कट ऑफचा किंवा ज्यावेळेस प्रश्नाचं विश्लेषण 2023चा जो काही पेपर आहे, त्या पेपरचं विश्लेषण मला करणं शक्य झालं नाही, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होती. त्यामुळे मी डायरेक्टली आन्सर आपल्या ग्रुपवर टाकलेले होते. हे पण तुम्हाला माहिती आहे. फॉरेन्सिक असेल किंवा इतर जे काही गोष्टी असतील, त्या सर्वांचं डायरेक्ट विश्लेषणासह मी डायरेक्टली ग्रुपला शेअर केलेलं होतं. मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नव्हतं त्यामुळं. तर आज सर्वात महत्त्वाचा विषय आपल्या पोलीस बांधवांसाठी. सध्या अनेक जण खूप टेन्शनमध्ये आहेत. आज सकाळी मला एका विद्यार्थ्याने सांगितलं, सर मला 255 मार्क आहेत, माझं होईल का? मला खूप भीती वाटत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एवढे चांगले मार्क असून देखील काही विद्यार्थ्यांना टेन्शन येत आहे, माझं होईल का? का नाही होणार? एवढे मार्क आहेत. मेरिट किती सांगितलं मी तुम्हाला माहिती आहे. मी सर्व काही त्या आज मेरिटबद्दल काहीच बोलणार नाही, कारण ज्याचं काम त्यानं करावं. आयोगाचं काम आहे ते काही दिवसामध्ये ते तुम्हाला ते करू नये. मी मेरिट किती लागेल, कसा अंदाज होईल, मी ते ग्रुपवर सर्व काही शेअर केले. परत याच ठिकाणी बोलणार नाही. आता ज्यांना चांगले बऱ्यापैकी मार्क आहेत त्यांच्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी म्हटले की सर तुम्ही एक व्हिडिओ बनवा, या ग्राउंडसाठी आम्हाला फायदेशीर राहील. बघा, पुरुष उमेदवाराचं ग्राउंड काय असणार आहे, तसेच महिलांसाठी काय असणार आहे, ते आपण सर्व काही पाहणार आहोत. आता हे जे काही ग्राउंड आहे 2021 नुसार आहे. 2021 नुसार हे ग्राउंड असणार आहे, कारण 2023चा आणखी कट ऑफ लागलं नाही. त्यामुळे ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आयोग हेच टाकेल किंवा हाच फॉर्मॅट टाकेल. चेंजेस वगैरे काही होणार नाही. हेच ग्राउंड तुम्हाला 2023लाही असेल. तर पहिला अटेम्प्ट जो आहे तो धावणेचा आहे. बघा धावणे किती आहे, 800 मीटर आहे. एकूण किती आहे तुम्हाला, सेकंद किती आहेत, 2.5 मिनिटामध्ये किंवा 2.5 मिनिट किंवा त्यापेक्षा 2.30 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधी झाला तर 50 मार्क तुम्हाला मिळतील. 2.5 मिनिटापेक्षा जास्त परंतु 2.40 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत आलात तर तुम्हाला 44 गुण मिळतील. नंतर बघा, 2.40 मिनिटापेक्षा जास्त परंतु 2.50 मिनिट त्यापेक्षा जर कमी कालावधीमध्ये तुम्ही धावत आलात तर 34.5 मार्क दिलेले आहेत तुम्हाला. 2.50 मिनिटापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी पोहोचलात तर ते 31 गुण तुम्हाला मिळतील. नंतर 31 गुण 3 मिनिटापेक्षा, बघा 3 मिनिटापेक्षा जास्त परंतु 3-10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर आपण त्या ठिकाणी पोहोचला तर किती गुण असणार आहेत, 25 गुण आपल्याला मिळणार आहेत त्यामध्ये. पुढचे जर बघायचं झालं, बघा 3-10 म्हणजे 3 मिनिट 3-10 मिनिटापेक्षा जास्त परंतु 3:20 पेक्षा कमी कालावधीमध्ये आपण पोहोचलात तर 19 गुण. 3:20 मिनिटापेक्षा जास्त परंतु 3:30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी जर लागला पळण्यासाठी 12.5. 3:30 पेक्षा जर जास्त कालावधी लागला असेल तर त्यावेळेस मात्र त्या विद्यार्थी मित्राला 0 मार्क असणार आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीने ग्राउंड करा. चांगली तुमची तयारी चालू असेलच, हे पण मला माहिती आहे. नंतर दुसरा आयटम आहे आपल्याकडे पुलुप्सचा. पुलुप्स काढायचे आहेत आपल्याला. 20 गुण आहेत. 8 पुलुप्स आहेत, हे लक्षात घ्या. किती आहेत, 8 पुलुप्स. आता कसं असतं, एकतर आपलं डिपार्टमेंटल आहे, थोडंसं एज थोडं जास्त झालेलं असतं, त्यामुळे फिटनेस वगैरे थोडी कमी असते. पण बऱ्यापैकी जे विद्यार्थी तयारी करतात, एक तर तुम्ही पोलीस बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत त्यामुळे तुमची फिटनेस खूप चांगली असते. पण आपल्यामध्येच काही जण आहेत की ज्यांची फिटनेस थोडीशी कमी आहे, त्याने देखील आपलं वेट वगैरे कमी करावं चांगल्या पद्धतीने. आज वेळ आहे आपल्याकडे तर आपल्याला करायला हरकत नाही. बघा क्षितिज गुण किती आहेत, 20 गुण आहेत. क्षितिज समांतर खांबावर उभे राहून उमेदवाराला 8 पुलुप्स काढावे लागतील. त्यासाठी एकूण गुण किती आहेत, बघा 20 गुण आहेत. एका पुलुप्ससाठी 2.5 गुण एवढे राहतील. 2.5 गुण एका पुलुप्ससाठी असं त्यांनी केलेलं आहे. तर हे आपल्याला गुण पुलुप्ससाठी किती आहेत, 20 गुण आहेत. आता बाकीचं किती कमी होतील किती नाही, जर आडव्या खांबाला टेकवता आलं नाही तर त्या पुलुप्ससाठी एकही गुण मिळणार नाही. पूर्ण पुलुप्स काढायचे आहेत, हाफ पुलुप्स काढायचे नाहीत, हे पण लक्षात घ्या. हाफ पुलुप्सला मार्क नाहीत. फुल पुलुप्सला
ज्यावेळेस तुम्ही मारता त्याच वेळेस तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. एका प्रूफला किती 2.50 गुण असणार आहेत. माहिती करून घ्या. चला पुढचं पहा. गोळाफेक आहे. 7.260 म्हणजे 7.72चा गोळा तुम्हाला असतो. किलोग्रामचा गोळा तुम्हाला फेकावा लागतो. गोळाफेकीचं अंतर किती असतं वगैरे आपण ते सगळं काही पाहणार आहोत. 7.5 मीटर तुम्ही जर फेकलं किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकला गेला तर 15 गुण गोळ्यासाठी असणार आहेत आपल्याला. त्यानंतर 7 मीटर पेक्षा जास्त परंतु 750 मीटरपेक्षा जर कमी असतील 12.5, 650 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 7 मीटरपेक्षा कमी 10 मार्क, 6 मीटर किंवा जास्त 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 650 पेक्षा कमी असतील तर 7.5 गुण तुम्हाला मिळणार आहेत. तर पुढचे किती आहेत? 7.5 गुण आहेत. 550 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त तुम्ही जर गोळा फेकलेला असेल तर 550 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 6 मीटरपेक्षा कमी असेल तर 5 गुण. 5 मीटर किंवा 5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 550 मीटरपेक्षा कमी 2.5 गुण आणि 5 मीटरपेक्षा जर कमी गोळा असेल तर तुम्हाला 0 गुण मिळतील. म्हणजे तुम्हाला म्हणजे ज्याने कोणी फेकतील त्यांना तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला आउट ऑफच मार्क पडणार आहे. ते पण मला माहिती आहे, कारण आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते आपलं पोलीसचं बॅकग्राऊंड आहे किंवा आपण ऑलरेडी गोळाफेक वगैरे करून आलेलो आहोत. त्यामुळे तुम्हाला ग्राउंडला काही सर्व काही इझी असणार आहे. फक्त जरा 800 मीटर तुम्हाला ओढावं लागेल, बाकीचं काही नाही. बघा, गोळा फेकत असताना एक चूक जी असते काय असते? क्षम्य असते. नंतरची चूक तुम्हाला करता येणार, अन्यथा मग त्या ठिकाणी 0 गुण पडू शकतात. तर लक्षात घ्यायचं. पुढचं आहे बघा लांब उडी. 15 गुणासाठी लांब उडी देखील आहे. जेंट्ससाठी आपले 15 गुण. किती लांब उडी मारावी लागेल? 4.5 मीटर लांब उडी किंवा त्यापेक्षा जास्त 15. 4 ते 3.35 मीटर परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी 14. 4.20 मीटर किंवा 4.20 मीटरपेक्षा जास्त परंतु 4.35 पेक्षा कमी असेल तर 12 आणि 3.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 4.20 पेक्षा कमी असेल तर 10 गुण असणार आहेत. तर हे पण लक्षात घ्या, कोणत्या आयटमला किती गुण आहेत. नंतर 3.60 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3.90 मीटरपेक्षा कमी 8 गुण. 3.30 मीटर किंवा जास्त परंतु म्हणजे 3.30 पेक्षा जास्त परंतु 30-60 मीटरपेक्षा जर कमी असेल तर 6 गुण असेल. उमेदवाराला फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील, हे पण लक्षात घ्या. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणून उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेच्या पलीकडे पाऊल टाकल्यास उमेदवाराला एक जादा संधी दिली जाईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा 30 चूक किंवा अपघात घडल्यास उमेदवाराला 0 गुण दिले जातील. सेम पोलीस भरतीसारखं, फक्त इथे मार्काची स्कोरिंग कमी जास्त आहे, हे लक्षात घ्या. आता पूर्णतः शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणाच्या 45% गुण म्हणजे आपल्याला 45 गुण मिळवावे लागतात, तेव्हाच ते पात्र झाले आहेत. शारीरिक चाचणीस तुम्ही पात्र आहात असे समजलं जाईल, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे, सर्व जेवढ्या काही आपले हे आहेत अटेम्प्ट आहेत त्यांची चाचणी करून गुणाकाराची बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच ठेवून निकालाला ते विचारात घेतले जातील. तर अशा पद्धतीचे हे तुमचे अटेम्प्ट आहेत. बघा, जेंट्ससाठी किती आयटम आहेत आपण ते पण पाहिलेलं आहे, पाहून घ्या आणखी कोणकोणते आहेत. बघा, धावणे 50 गुणासाठी, त्यामध्ये गोळाफेक 15 गुणासाठी, लांब उडी 15 गुणासाठी. तर हे असे आयटम आहेत. आणि आपले एक राहिले ना पुलुस 20 गुणासाठी. तर हे असे तुमचे 100 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर चांगल्या पद्धतीने फिजिकल करा. कोणतीही अडचण आली तर आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही आहेतच, आणि नसाल तरी मला तुम्ही कॉल करू शकता. मी तुम्हाला कॉलचा नंबर वगैरे सर्व काही या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या ग्रुपची लिंक आहे, जॉईन पण करू शकता. तर चला आपण या ठिकाणी थांबूया. थोड्या वेळानंतर फिमेलचं पण फिजिकल काय असणार आहे त्यावरही एक नजर टाकूया.